गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, रक्त माणसाच्या शरीरातील सर्वात मौल्यवान घटक आहे, परंतु अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, थॅलेसिमिया, कर्करोग, गरोदर मातांना होणारी रक्ताशयाची समस्या यांमुळे अनेकदा तातडीने रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तपेढी ही जीवनदानाचे काम करते. आजच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या सदर बाजार परिसरातील हॉटेल निर्मलच्या समोर स्टेट बँकेच्या शेजारी असणाऱ्या अक्षय ब्लड सेंटरमध्ये. अक्षय ब्लड सेंटरच्या श्री सतीश साळुंखे सरांसोबत गप्पा मारून जाणून घेऊ अक्षय ब्लड सेंटर विषयी अधिक माहिती. नमस्कार सर. सर, तुमचं ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज तुम्ही आरोग्य क्षेत्रात रक्तपेढी चालवण्याचं काम करताय. ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. ही संस्था सुरू करण्यामागचा हेतू काय होता? अक्षय मेडिकल ट्रस्ट संचलित अक्षय रक्त केंद्र हे राज्य रक्त संक्रमण परिषद आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली FDA मान्यताप्राप्त संकलन केंद्र आहे. आरोग्य क्षेत्रात ग्रासरूट लेवल पर्यंत काम करणं हेच एकमेव उद्दिष्ट अक्षय मेडिकल ट्रस्ट समोर होतं. त्यातूनच सन 2002 मध्ये अक्षय ब्लड सेंटर सातारा याचा जन्म झाला. या अंतर्गत सातारा, पुणे, सोलापूर, मिरज या ठिकाणी आपल्या प्रमुख शाखा उभ्या करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका वाईज स्टोरेज सेंटर आहेत. ओके सर, सातारा जिल्ह्यात स्टोरेज सेंटर कुठे आहेत? सातारा जिल्ह्यात एकूण 11 स्टोरेज सेंटर आहेत. यामध्ये लोणंद, इंदापूर, कोरेगाव, फलटण, जत, कराड, माळशिरस, कवठे महाकाळ, वडूज, बारामती, नारायणगाव यांचा समावेश आहे. या स्टोरेज सेंटरमध्ये ब्लड टेस्टेड बॅग ठेवलेल्या असतात, जेणेकरून रात्री अपरात्री या एरियामधील जर कोणाला रक्ताची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध व्हावं, हाच उद्देश या पाठीमागचा आहे. सर, आपली रक्तपेढी कोणकोणत्या सेवा पुरवते? आपल्या रक्तपेढीमध्ये संपूर्ण रक्त म्हणजेच होल ब्लड, तसेच FFP म्हणजे फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, PRC म्हणजे पॅक्ड रेड सेल, तसेच RDP रँडम डोनर प्लेटलेट व सिंगल डोनर प्लेटलेट ज्याला SDP म्हणतो, असे विविध रक्तघटक उपलब्ध आहेत. थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, डायलिसिसच्या रुग्णांना नियमित रक्तसाठा आपल्याकडे अवेलेबल असतो. आपल्याकडे अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज व तपासणी यंत्रणा आहे. आमच्या इथे असणारी तज्ज्ञ डॉक्टर टीम प्रत्येक रक्त युनिटची चाचणी करून मगच त्याचे वितरण करते. आपल्याकडे शासन नियमानुसार थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया अशा रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. ओह, आय सी. त्याचबरोबर आपल्याकडे मोबाईल व्हॅनची देखील सुविधा उपलब्ध आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रक्त संकलन आणि रक्त वितरण दोन्ही गोष्टी केल्या जातात. जर एखाद्या व्यक्तीला रक्तदान करायचे आहे पण काही कारणास्तव त्यांना सेंटरला उपस्थित राहणे शक्य नाही, तर त्या केसमध्ये मोबाईल व्हॅन टीम त्यांच्या लोकेशनवर जाऊन ब्लड कलेक्शन करते. सेम डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत पण तसंच आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत रुग्णांना मोफत रक्तपुरवठा आपल्या सेंटरतर्फे केला जातो. सर, आपल्या सेंटरमध्ये रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला कोणकोणते बेनिफिट्स मिळतात? वैयक्तिक रक्तदात्याने जेवढे युनिट रक्तदान केलेले आहे तेवढे युनिट त्या व्यक्तीला आवश्यक असेल तर आयुष्यभरासाठी ते मोफत दिले जाते. त्यासाठी आपण त्यांना एक कार्ड देतो. त्यांच्या घरामधील आई, वडील, भाऊ, बहीण यांना 75% सवलतीमध्ये ब्लड देण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. तर मित्र परिवारातील जर कोणाला रक्ताची आवश्यकता असेल तर 25% सवलतीत ते उपलब्ध करून दिलं जातं. रक्तदान शिबिरातून रक्त संकलन जर झालं असेल तर त्या कॅम्पच्या अगेन्स्ट 20% कोटा त्या पर्टिक्युलर मंडळाला, गावाला किंवा शिबिराला मोफत दिलेला आहे. या कोट्यातून वर्षभरात ते लोक रक्त मोफत घेऊ शकतात. सर, ग्रामीण भागात आपली रक्तपेढी कशा प्रकारे काम करते? आपल्या ब्लड सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक रक्त संकलन करणारे एकमेव ब्लड सेंटर म्हणून अक्षय ब्लड सेंटरची ओळख आहे. ग्रामीण भागातही आपले अनेक स्टोरेज सेंटर आहेत. ज्या भागात ब्लड कलेक्शन, डिस्ट्रीब्युशन शक्य नाही तिथे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आपण पोहोचत असतो. व्हेरी नाईस. सर, मला आता निघायला हवं. मला तुमचा नंबर मिळेल का? हो, 99-607 99-345. 99-607 99-345. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुमच्याही कुटुंबात कुणाला रक्ताची आवश्यकता असेल तर सातारच्या सदर बाजारमधील अक्षय ब्लड बँकेला अवश्य भेट द्या
आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.